आपण जर देवाला विचारलं की माझ्या जीवनामध्ये एवढी परेशानी का आहे, तर ईश्वर त्याचं एकच उत्तर देईल, मला सोडलंस आणि म्हणून तुझ्या जीवनामध्ये परेशानी आहे. दुसरं काहीच कारण नाही. तू जर फक्त मला धरून राहिला असतास आणि बाकी कोण्या गोष्टीमधला तुझा रस संपला असता, तर तुला या जगामध्ये मग कोणतीच गोष्ट त्रास देऊ शकत नाही. तुझी लाचारी, तुझं गुंतून पडणं हेच तुझ्या दुःखाचं खरं कारण आहे. आणि खऱ्या अर्थाने तर माझ्याशिवाय तुला दुसरा कोणी पाहिजेच नाही. पण तू त्या मलाच, तुझ्या सर्वस्वालाच विसरलास आणि म्हणून तुला भटकणे क्रमप्राप्त आहे. म्हणून भटकण्याचा, परेशानीचा दुसरा अर्थ आहे, ईश्वराला मी सोडले. जो सत्य आहे त्याला मी सोडले, जो खरा माझा आहे त्याला मी सोडले आणि म्हणून माझं भटकणं आता अनिवार्य आहे.